डोळे बंद कर. कुलदेवताचं दर्शन बाकी आहे. काहीतरी आहे जे हे अंतर कमी होऊ देत नाहीये. लागली का झोप? नाही, बरोबर आहे. सावलीचं पोटभर कौतुक करून आल्यावर झोप लागणारच. त्याला तुझा प्रॉब्लेम काय आहे? वाटतं मला माझ्या दादाचं माझ्या वहिनीचं कौतुक वाटतं. तुला काय प्रॉब्लेम आहे? ओरडू नकोस हा माझ्यावर. तुला माझं कौतुक नाही वाटत? वाटायचं. वाटायचं म्हणजे? जेव्हा मला तुझा स्वभाव कळायचा ना तेव्हा खरंच मला तुझं कौतुक वाटायचं. पण आता जो स्वभाव दिसतोय त्यामुळे त्यामुळे काय काय त्यामुळे काय नाही, आता ना तू स्पष्टच बोल. तारा हा काय स्वभाव आहे? अशी का वागतेस तू? मी वागतीये माझा स्वभाव म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की मी इरिटेट करतेय तुला का? इतर बायकांसारखं माझ्या इशाऱ्यांवर नाच असं म्हणतेय? एक काम कर ना, तू मला सांग की मी कसं वागायला पाहिजे म्हणजे तुला माझा स्वभाव आवडेल. काय अपेक्षा काय तुला माझ्याकडनं? तुझ्यासारखं ना मी सावली पुराण गात बसते म्हणजे मग तुला माझा स्वभाव आवडेल. इनफ. मला हाच प्रॉब्लेम आहे. मी ज्या मुलीशी लग्न केलं होतं ना ती अशी वागूच शकत नाही. तुला जेलसी फील होते सावली वहिनीमुळे. तिचा रागराग करतेस त्यामुळे तू. मला एक कारण दे ज्यामुळे तू तिचा इतका द्वेष करतेस. एक कारण सांग. काय स्वाब काय करतोयस? बारा मॅडमने बेडरूम मधनं बाहेर काढलं वाटतं. एक तारा कशाला बाहेर काढे? मी चालू. नक्की? हा नक्की. पण तू इकडे काय करतोस? आणि मला भूक लागली होती तर काय मिळते का बघतो. ऍक्च्युली मला पण भूक लागली. चल फ्रीज मध्ये काहीतरी असेल बघूया. ओ बस काय आहे ना ते मी सगळं संपवलंय. सगळं संपवलं? काहीच ठेवलं नाही? पापड? चल ना किचन मध्ये जाऊन काहीतरी बनवूया. चल चल चल. चल. काही खायला? तुम्ही दोघे इथे काय करताय? ते भूक लागली होती म्हटलं काय खायला मिळतं का बघूया. पण तुम्ही काय करता इकडे? तू मला हे विचारणारा कोण आहेस?
चल ना. मग करायचं काय? पातेली घ्यायची, त्याच्यामध्ये पाणी गरम करायचं, मग त्याच्यात नूडल्स टाकायचे, नूडल्स वरती मसाला टाकायचा आणि मग तो ढवळायचा की रेडी. म्हणजे नूडल्स बनवायचे. हा. नूडल्स. काढ ना काढ. भांडे घे ना. बबलू, हा. कुठलं भांडं घ्यायचंय? ते एकदम खालचं भांडं आहे ना ते घे. काय करतोय? अरे झोपलेत ना. हळू. सॉरी. काय करतोयस? तो बोललो ना झोपलेत. उचल. चोर! कोण चोर? तू चोर! तू चोर? मी नाही. हा चोर. मी चोर? चोर! Hey. Good night. नक्कीच चोर कोण होतं? ते तुम्ही काय करत होते? ते भूक लागली होती. ते नूडल्स खायला आलो होतो. अहो मग मला सांगायचं, मी बनवून दिले असते. जा तुम्ही बसा, मी बनवते. बनवत असशील तर माझ्यासाठी पण बनव. तुम्हाला भूक लागली आहे का? नाही नाही, भूक नाही, इच्छा. बरं, मी बनवते. जा. वहिनी काय करा, गरम पाणी करा. गरम पाणी करा. बनवेल ती, जा. माहितीये तिला. मी मदत करू? नको सारंग सर, मी करते. करतो ना. मला सांग, कुलकर्ण्यांच्या घरी पूजा होती ना? मग त्यांच्या घरी कुठलंही कार्य असलं तरी मिळणाऱ्यांना आमंत्रण असतंच. इनफॅक्ट मला तर आवर्जून बोलवतात. मग यावेळी का नाही बोलवलं? सॉरी अमृता, पण तिचं म्हणणं होतं की तुला बाळ नाहीये म्हणून कदाचित त्यांनी नसेल बोलवलं तुला. नाही, मान्य आहे मला, पण ते अजूनही होऊ शकतं ना. अजून वेळ गेलेली नाहीये. त्यांचं म्हणणं होतं की तुझ्यासारख्या बायकांना बोलवलं तर अपशकुन होईल. प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस. हं? बरं ठीक आहे, मी ठेवते फोन. अमृता वहिनी, दूध. अमृता वहिनी, दूध. वहिनी, नूडल्स कमाल झाले. मस्त. काय कमाल झाली. कदाचित मसाला चांगला आहे ना, म्हणून चांगले झालेस. वहिनी काय झालंय? कोण रडतंय? अमृता वहिनी का रडतीयस? वहिनी मला सांग, घरात कोणी काय बोललंय का? ती मूर्ख मुलगी काय बोललीये का? वहिनी मला प्लीज सांग, काय झालं? इतकी का रडतीयस? रिलॅक्स. वहिनी, वहिनी काय झालं? का रडताय तुम्ही? बोला ना वहिनी. काय बोलू मी? माझ्या सगळ्याला काही अर्थच राहिलेला नाही असं वाटतं.
वहिनी असं नका बोलू. तुम शांत व्हा. सांगा आधी काय झालं. आज माझ्या जवळच्या मैत्रिणीच्या घरी पूजा होती आणि ते मला बोलवलं नाही कारण मला मूल नाही. मला सांगा, समाजात कितीतरी बायका आहेत ज्यांना मुलं होत नाहीत. काहींनी आई न होणं हे स्वतःहून स्वीकारलेलं असतं, तर काहींना मेडिकल इश्यूज असतात. पण म्हणून या लोकांनी आमच्याशी असं वागायचं का? ठीक आहे मला मूल नाहीये, पण माझं असं काही अस्तित्व नाहीच आहे का? समाजाची अशी समज का आहे की स्त्रीला मूल झालं तरच ती परिपूर्ण स्त्री, नाहीतर ती वाहिनी. असं नाहीये. आपण सोसायटीला चेंज नाही करू शकत. शेवटी लोक आहेत ते बोलणारच. आता त्यांच्या हिशोबाने एखाद्या बाईला मूल आहे म्हणजेच ती परफेक्ट आहे असं असेल तर तू काय करू शकतेस? रडून काही होणार आहे का? आणि आपण प्रयत्न करतोय ना. रोज मी तुला दुधात न चुकता पावडर टाकून देते की नाही, आणि मी ती न चुकता घेते. या महिन्यात तर एकही दिवस चुकवलेला नाही, पण तरी ऐश्वर्या हे अमृता वहिनी, सॉरी, माझ्याकडनं एक चूक झाली. ऐश्वर्या वहिनी तुम्हाला जी पावडर देते ती पावडर माझ्याकडनं सांगली. मूर्ख आहेस तू. काय केलंस तू? हे सिरियसनेस कळत नाही या गोष्टीचा तुला? आणि पावडर सांडली आहे, तू मिक्स केलीस ते तू आत्ता सांगतोयस? किती मेहनतीने मी ती पावडर घेऊन येते आणि तुला कोणी सांगितलं हे सगळं करायला? इडियट. वहिनी, खबरदार बबलूवर हात उचललास तर. बबलूला कोणी काही नाही बोलणार. आणि अमृता वहिनी काही बोलत नाहीये तर तू काय इतकं बोलतेस ऐश्वर्या वहिनी? मान्य आहे, बबलूकडनं झाली चूक, पण ठीक आहे, पावडरच पडली ना, ते आपण परत मिळवू शकतो. असं काय विशेष आहे त्या पावडरमध्ये? आहे विशेष. आहे विशेष म्हणून बोलते. माहिती नसेल ना तर मध्ये बोलायचं नाही. एक स्पेशल वैद्य आहेत, त्यांच्याकडून मी ती पावडर घेऊन येते. ते सगळ्यांना देत नाहीत. मी रिक्वेस्ट करते म्हणून ते देतात. आणि महत्वाचं म्हणजे ती पावडर घेतल्याने खूप बायकांना मुलं झाली आहेत. ह्याला कोणी सांगितलेला शहाणपणा करायला? कोणी सांगितलं याला मिक्स करायला? आणि अच्छा, ते सांगितलंही नाही त्याने, मग राग नाही का येणार? मी एवढी मेहनत करतेय. आपण जरा शांत होऊयात का? हे बघ वहिनी, आम्हाला माहिती आहे तुला अमृता वहिनीची काळजी आहे, पण त्या काळजीचा त्रास नको करून घेऊ. आणि जर नाही झालं मूल तर काय प्रॉब्लेम आहे? अमृता वहिनी काय खुश नाही राहू शकत? आनंदात नाही राहू शकत? आणि अगं वहिनी, आम्ही सगळे तुझ्यावर प्रेम करतो. या आधी सुद्धा सगळे तुझ्यासोबत होते आणि यापुढे पण राहणार आहेत. काय सांगता येतं? उद्या पावडर न घेता सुद्धा अमृता वहिनी प्रेग्नेंट राहू शकते ना. होऊ शकतं असं. आणि वहिनी, पहारीवरून आल्यावर माझ्या बाबांनी तुम्हाला काय आशीर्वाद दिला आठवतंय ना? माझा ना माझ्या विठुरायावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही नका काळजी करू, तो सगळं ठीक करेल. बरोबर आहे तुमचं. औषध काय मी आत्ता घ्यायला लागले, पण या घरात कित्येक वर्षांपासून पाळणा हल्लेला नाही. पण आता जगन्नाथजी म्हणाले तसं सावलीच्या पावलांनी या घरात पाळणा हलायलाच हवा, एवढीच एक अपेक्षा. ह्या पोरीच्या पायगुणाने नाही तुझ्या घरात पाळणा आणला, नाव जगन्नाथ सांगणार नाही.
वहिनी चला. सवय काय बनवतेस ग? शेवभाजी बनवते. भारी भारी बनव बनव. लय काही ना मी आज म्हणजे काल बी केवढी जेवली मी. वरण भात काय जेवण केलं होतं आवडता वहिनीनी. चाटून पुसून सगळं मीच साफ केलं बाई. केक संपलाय वहिनी. तुम्ही जो केक चोरून खायला आलेला तो केक संपलाय. चोरून म्हणजे ए चोर म्हणते तुम्हाला? चोर म्हणते? मग काल रात्री इथं काय करत होतात? आवर घाला तोंडाला सावळे. आवर घाल, काय बी बोलू नको उगाच. अगं एवढ्या मोठ्या श्रीमंत घरात पडली ना तू. माझं खाणं बिणं काढते तू. लाज नाही वाटत तुला? आमच्या कुटुंबारांच्या घराकडं 100 जणांची उडबस करतो आम्ही जेवणाची. हिशोब बी करत नाही. एवढं सकाळ तर म्हणे चोरी केली. अपमान आहे सावळे, अपमान आहे. नाही वहिनी जरा हळू. हे बघा हे आपलं घर नाहीये. आपलं म्हणजे भागवतांचं नाहीये. तिथे मी काहीच बोलले नसते तुम्हाला. पण तुम्ही माझ्या सासरी येऊन हे सगळं करताय म्हणून मला बोलावं लागतंय. शिवाय आपल्या घरचं नाव खराब होतंय ते वेगळंच. हे बघा वहिनी हे सगळं मला नाही चालणार. मी नाही खपवून घेणार. मी दादाला चहा देऊन येते. आपल्या घरात केक बी खायला मिळत नाही. चोर म्हणते चोर. वहिनी काय झालंय? अशी का बसलीयस? काय होतंय तुला नेमकं? माहित नाही अगं खूप कसं तरी होतंय. मळमळत आहे, डोकं दुखतंय, काहीच कळत नाहीये. नेहमीसारखं नाहीये. पण मला वाटतं त्या इडियट बबलूने ती पावडर मिक्स केलेली ना त्याचाच हा साईड इफेक्ट आहे. नाही मला नाही वाटत. कारण तसं काही असतं तर इतके दिवस त्रास झाला असता ना. आजच होतोय. बहिणी इफ यू डोंट माइंड एक विचारू? म्हणजे लास्ट टाइम तू आणि दादा जवळ कधी आता तुझ्यापासून काय लपायचं ऐश्वर्या? आमचं प्रेम फक्त आता कॅलेंडरच्या तारखांवर ठरतं. मूल होण्याची शक्यता असलेले जे काही दिवस असतात फक्त त्याच दिवसांसाठी आम्ही नीरसपणे नवरा बायको म्हणून जवळ येतो. बहिणी तुला आत्ता गरगरते म्हणजे नेमकं काय होतंय प्लीज मला सांग. ऐश्वर्या असं नाही सांगता येणार मला. पण खूप त्रास होतोय. नेहमीसारखं नाही एवढंच कळतंय. डॉक्टरांना पण केला होता कॉल. ते म्हणाले 2 दिवस थांबावं लागेल. एवढंच बोललेत बाकी काहीच माहित नाही. म्हणजे काहीतरी सांगितलं असेल ना. रेग्युलर रुटीन चेकअप आहे, बॉडी चेकअप आहे, ब्लड टेस्ट आहे, काहीतरी. असं काहीच बोलले नाही. ही अमृता वहिनी खरंच प्रेग्नंट तर नाही राहिली आहे ना? सावली दे मी लाटते चपात्या. बहिणी करते ना मी. अगं खूप गरगरतंय डोकं सकाळपासून. काम केल्याने जरा बरं वाटेल. दे ना. अहो आराम करा ना. आरामच नको झालाय. बसले की अजून जास्त गरगरतं. त्यापेक्षा तुझ्याशी गप्पा मारत काम केल्याने जरा बरं वाटेल प्लीज. बरं तुम्हाला सांगू वहिनी वारीला गेल्यावर जी ऊर्जा मिळते ना ती शब्दात नाही सांगू शकत. तुम्हाला सांगू विठ्ठलाची अनुभूती वहिनी मला माहिती आहे तुमच्या मनात काय सुरू आहे. बोला ना माझ्याशी. तुम्ही आता म्हणालात ना की तुम्हाला माझ्याशी बोलल्यावर बरं वाटतं. मग सांगा ना काय झालंय. सावली काय सांगू मी तुला. माझ्या आयुष्यात काय चालू आहे हे मलाच कळेन असं झालं. सावली तुला सांगू फार मोठं नाही ग. फक्त एका सुखी संसाराचं स्वप्न पाहिलं होतं. नवीन नवीन असताना राजकुमार अतिशय प्रेमाने वागायचे. पण आता मोजून काही दिवस माझ्या जवळ येतात आणि ते फक्त आणि फक्त बाळ व्हावं म्हणून.